हदगाव तालुक्यातील श्री क्षेत्र बारालिंग देवस्थान यात्रा मराठवाड्यात प्रसिद्ध असून ही यात्रा मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी भरत असते। या यात्रेला सर्व जाती धर्मातील साधू संत, राजकीय, सामाजिक, विविध सामाजिक संघटना, व्यापारी, शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहाने बारालिंग देवस्थान येथे भाजी भाकरीचा प्रसाद घेण्यासाठी येत असतात। हदगाव तालुक्यातील तामसा येथून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी भरत असते। मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यामध्ये ही यात्रा बऱ्याच वर्षांपासून नाव रूपाला आलेली आहे। या ठिकाणी आंध्र, कर्नाटक, पुणे, मुंबई, मराठवाड्यातील विभागातून मोठ्या प्रमाणात भक्त यात्रेसाठी भाजी भाकरीचा महाप्रसाद घेण्यासाठी येत असतात। यामध्ये मकर संक्रांतीचे वाण म्हणून भाजी बनवली जाते। या भाजीमध्ये बोर, बिबे, ऊस, गाजर, जाम टाकले जातात। भाजी गुळाच्या मोठ्या 4 ते 5 कढईमध्ये बनवली जाते। ही भाजी सुमारे 300 क्विंटल केल्या जात असते, तर भाकरी 300 क्विंटल केली जाते। या भाजी भाकरीमध्ये केळी, वांगे, मेथी, गाजर, कोबी, मिरची, पालक, पत्ताकोबी, मुळगा, तुरीच्या शेंगा, औरा, फुलगोबी इत्यादी भाज्या यामध्ये टाकल्या जातात। तर भाकरी देवस्थान समितीच्या वतीने प्रत्येकी 1 क्विंटलच्या भाकरी दिल्या जातात। या ठिकाणी मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष निल्लवार, विजयकुमार लाभसेटवार, अनंता भोपळे, रवी शेठ बंडेवार, सरपंच आनंदराव पाटील घटलवार, तामसा ग्रामपंचायतच्या वतीने येथे व्यवस्था करण्यात आली असून माजी सरपंच बालाजी महाजन, रमेश पाटील घंटलवार, खाजा मस्तानजी, उपसरपंच माधव नारेवाड, तेजस उंबरकर, नानू कोडगिरवार, सुरेश देशमुख यांच्यासह अनेक जण परिश्रम घेत असतात। बाळासाहेब खानजोडे, MC न्यूज, हदगाव, नांदेड। काम आहे आणि यासाठी भाजी जमा करणे, भाकरी तयार करून आणणे यासाठी आमची मंदिर कमिटी अध्यक्ष संतोषजी निल्लवार आणि आम्ही आमच्या या कमिटीचे सर्व सदस्य हे रात्रंदिवस याच्यासाठी श्रम घेतात। यात्रा एका दिवसाच्या यात्रेसाठी 1.5 लाख भाविकांना म्हणजे त्याचा उपयोग घ्यावा लागतो आणि याच्यासाठी आम्हाला खूप असे अथक परिश्रम करावा लागतो। ही यात्रा कधी भरत असते? मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी भरत असते। हां, यात्रा ही मकर संक्रांती म्हणजे आपण एक कर म्हणून दिवस पाळतो, त्याला आपण कर म्हणतो। दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीच्या ही यात्रा चालू होते। 12-1 वाजता देवाला प्रसाद दाखवला जाते आणि त्याच्यानंतर मग भाजी भाकरीला वाटपाला सुरुवात होते आणि संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत चालते। ह्या एवढ्या वेळामध्ये 1.5 लाखाच्या वर पब्लिकला भाकरी आणि भाजी वाटप केले जाते। हे एक वैशिष्ट्य आहे की म्हणजे जवळपास 6 तासामध्ये एवढा लोकांना भाजी भाकर देणे हे या आमच्या याचं वैशिष्ट्य आहे। थँक्यू।